नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी. बघा, 8 मेची सर्वात महत्त्वाची अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. बघा, 3,000 रुपये वाटप सुरू होणार आहे तुम्हा सर्व महिला भगिनींसाठी. लाडक्या भगिनींसाठी 3,000 रुपयांचं वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 3,000 रुपये तुम्हाला मे महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मे महिन्यामध्ये 3,000 रुपये म्हणजेच काय, तर आत्ताच तुम्हाला 1,500 रुपये आलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा आता तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत का, ते पण आपण पाहणार आहोत की 1,500 रुपये पुन्हा येणार आहेत. त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. पण नक्की आहे की 3,000 रुपये तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत. आत्ताच तुम्हाला फक्त 1,500च मिळालेत, अजून तुम्हाला 1,500 रुपये येऊ शकतात. कसे काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. बरं, सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगणार आहे. 11व्या हप्त्याच्या संदर्भात माहिती आहे. 3,000 रुपये तुम्हाला कसे येतील त्या संदर्भातची माहिती, म्हणजेच अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. लगेच व्हिडिओला लाईक करून टाका लाडक्या बहिणींनो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर आता आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी होतो. अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर आहे. बघा, नवीन अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. बघा, सर्वांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? सर्वांना एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? म्हणजेच आता जे 1,500 रुपये जमा झालेत वाटले तर ते 1,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? लाडक्या बहिणींनो पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, 1,500 रुपये तुम्हाला जमा झालेत का? म्हणजेच एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झाला का? आत्ताच 2 मे पासून एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झाला होता आणि 2 मे पासून तर तो 5-6 मे पर्यंत त्या ठिकाणी वाटप झाला आहे. तर सर्वांना एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? ज्यांना 1,500 रुपये आत्ताच आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पैसे आलेत किंवा 1,500 रुपये आलेत, सर्वांना आलेले आहेत का? सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. त्यानंतर बघा, एप्रिलच्या हप्त्यानंतर आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. भरपूर महिला भगिनी मे महिन्याच्या पण हप्त्याची वाट बघत आहे. म्हणजेच काय, तर 1,500 रुपये आत्ता आले. भरपूर महिला भगिनींनी ते 1,500 रुपये खर्च केलेत. काही महिला भगिनींच्या अजून अकाउंटमध्येच आहेत. तर त्या महिला भगिनी पण आता ह्या ठिकाणी हे जे काही पैसे ते काढतील आणि काही ना काही स्वतःसाठी घरासाठी घेणार आहेत. 1,500 रुपये आल्यानंतर पुन्हा 1,500 रुपयांची वाट महिला भगिनी पाहतात, म्हणजेच मेच्या हप्त्याची. तर त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 11वा हप्ता हा असणार आहे. तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते सरकारने दिले आहेत. 10 हप्त्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे 15,000 रुपये सरकारने तुम्हाला आतापर्यंत दिलेले आहेत. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना, बरोबर आहे का? सर्वांना 15,000 रुपये आलेले आहेत. आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट महिला भगिनी पाहत आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1,500 रुपये जे ते दिले जातात. दर महिन्याला 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये दिले जातात, बरोबर आहे. सर्वांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. एखाद्या महिन्यामध्ये जर समजा त्या महिन्यात पैसे दिले नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात मग 3,000 रुपये द्यावे लागतात. आता बघा, आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे की काय, एप्रिलचा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झाला आहे. मे महिन्याच्या हप्त्याची महिला भगिनी वाट पाहत आहेत. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची अपडेट मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती. तर बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र याबाबत काही अंमलबजावणी अजूनही झालेली नाही आहे. 2100 रुपये, बघा 2100 रुपयांच्या संदर्भात पण घोषणा झालेली होती. जर आपण पाहिलं तर महायुतीनेच घोषणा केलेली होती. महायुतीचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा केलेली होती. महायुतीचं पुन्हा सरकार आलेलं आहे. तर आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. आता बघा, 2100 रुपयाची अंमलबजावणी काही अजूनही झालेली नाही आहे. जर आपण पाहिलं तर 10 मार्चला अर्थसंकल्प जो आपला सादर झाला त्यामध्ये कुठलीही तरतूद नव्हती 2100 रुपयाच्या संदर्भात, आणि सध्या तरी कुठलीही घोषणा 2100 रुपयाच्या संदर्भात झालेली नाही आहे. म्हणजेच याबाबत अजून काही अंमलबजावणी जी आहे ती अजूनही झालेली नाही आहे.
दरम्यान मे महिन्यात आता काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दिले जाणार आहेत। बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 3,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत। त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी आनंदाची खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी, 3,000 रुपये तुम्हाला आता दिले जाणार आहेत मे महिन्यामध्ये। बघा मे महिन्यामध्ये काही महिलांना म्हणण्यापेक्षा सर्वच महिलांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत। कसे दिले जातील ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोय, म्हणून शेवटपर्यंत पाहत राहा। बघा या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये, 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणीत, कधी मिळतील, काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती बघा। लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1,500 रुपये दिले जात आहेत, तर काही महिलांना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, काही महिलांना एप्रिलचा हप्ता अजूनही मिळाला नाही। कोणत्या महिला ज्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे का? जर तुम्हाला आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। पैसे आले, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे। ज्या लाभार्थी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना मे महिन्यात 3,000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे। बघा मे महिन्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। ज्यांना 1,500 रुपये आलेले नाहीत त्यांना, या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाईल। बघा 2 गट या ठिकाणी झालेले, जर आपण पाहिलं तर 2 गट आहेत। बघा एक तर पात्र महिलांचा गट आणि दुसरं म्हणजे अपात्र महिलांचा गट, अपात्र महिलांचा गट, बरोबर। अपात्र महिलांचे पैसे बंद होतात। बघा या महिलांचे जे ते पैसे बंद केले जातात, पैसे बंद, आणि या महिलांचे पैसे जे ते पैसे सुरूच राहतात, पैसे सुरूच राहतात। ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे सुरू, ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे बंद होत असतात, बरोबर आहे। आता बघा एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाऊ शकतो ज्या महिलांना आतापर्यंत एप्रिलचे पैसे आलेले नाहीत त्या महिलांना। पण ज्या महिलांना एप्रिलचे पैसे आले त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत का? 3,000 रुपये मिळणार नाहीत का? तर हो, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते। बघा प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते, कुठेही तुम्ही चेक करू शकता, ही माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळते। काय माहिती आहे बघा, सर्वांनी लक्षात घ्या, नेहमीच खरी माहिती मी तुम्हाला सांगत असतो। मी तुम्हाला सांगितलं होतं एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे, सर्वांना एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे। आता मेच्या हप्त्याच्या संदर्भात बघा सर्वांना, सर्व महिला भगिनी, लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक ऐका। बघा काय सांगतो, लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते, खोटी माहिती मी देत नाही आणि देणारही नाही आहे, ठीक आहे। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आता महत्त्वाची माहिती बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही का, किंवा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत का? तर हो, सर्वांना मिळतील, सर्व पात्र महिलांना 3,000 रुपये मिळतील। कसे मिळतील बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचे 1,500 रुपये जमा झाले आहेत, बरोबर आहे। एप्रिलचे 1,500 रुपये जमा झाल्यानंतर पुन्हा मेचा हप्ता अजून बाकी आहे, मे महिना सुरू आहे, मे महिना सुरू आहे, मेचा हप्ता बाकी आहे। आता मेच्या हप्त्याचे 1,500 रुपये तुम्हाला पुन्हा वाटप होणार आहेत, म्हणजेच एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। फक्त एवढंच आहे, 2 टप्प्यात येतील, कारण एप्रिलचा हप्ता तुम्हाला आलेला आहे, मेचा हप्ता अजून आलेला नाही आहे। मेचा हप्ता जमा झाला की 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सर्वात मोठी बातमी, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर, कुठे तुम्ही चेक करू शकता, ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे। आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जे ते जमा करण्यात आलेले आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा काही कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांना मे महिन्यात 3,000 रुपये दिले जाऊ शकतात। जर काही महिलांना काही तांत्रिक अडचणी असतील, त्यामुळे जर त्यांना पैसे आले नसतील तर त्यांना मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मेचे दोघं मिळून 3,000 रुपये जमा होऊ शकतात। आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या 2 हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो। या योजनेत बघा मी तुम्हाला तारीख पण सांगून टाकतो, शेवटच्या 2 हप्त्यामध्ये तुम्हाला मेचा हप्ता मिळेल, म्हणजेच काय तर पुन्हा 1,500 रुपये तुमच्या खात्यात येतील। सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वात अगोदर माहिती कुठेही चेक करा, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते। आता बघा या योजनेत मे महिन्यात देखील महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत, म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे, पण मे महिन्याचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच काय तर एप्रिलचे पण 1,500 रुपये आलेले आहेत आणि मेचे पण 1,500 रुपये येतील, असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली। सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।